संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. जय शिवराय मित्रांनो, माझे नाव रुद्र कोलकर. जिल्हा अहिल्यानगर. मी आज तुम्हाला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, भगवटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर तो गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर तो गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्र, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने नवत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जीवावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकावला. त्यावेळी परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झुंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंचा सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात पसरणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीवर जणू प्रकाशाचे तारेच पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवरायांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वेळात शिवरायांनी हे साहसी धाडस केले व ते पूर्णत्वासही नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. तानाजी मालुसरे, माजी प्रभू देशपांडे यांसारख्या अनेक सवंगड्यांनी शिवरायांसाठी प्राण देतानाही मागे पुढे पाहिले नाही. शिवराय आपल्या सवंगड्यांसोबत ऊन, पाऊस, वारा याची तमा न करता आपल्या सवंगड्यांसोबत दिवस रात्र स्वराज्यासाठी झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, जगवणारा तो महाराष्ट्र होता. शेवटी असेच म्हणावे वाटते, आयुष्यभर शत्रूला नडला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला काढला होता. पुन्हा शाहिस्ता खानाला पुरात कोंडला होता. त्याच्या पायथ्याला मिर्झाची चतुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्राच्या या मातीत युगा पुरुष शिवबा राजा घडला होता. धन्यवाद.